1970च्या दशकात एक माणूस दिवसाला 1 कोटी रुपये कमवत होता. तेव्हाच्या 1 कोटीची तुलना आजच्या पैशांची केली तर ती 40 ते 45 कोटी इतकी भरते. म्हणजे दिवसाला तो तब्बल 45 कोटींचा गल्ला जमवत होता. जन्म कराचीचा, कर्म मुंबईमध्ये. कर्म कसले? नुसते कांडच. पण त्याने गॅम्बलिंगच्या दुनियेत जो मार्केट जाम करून ठेवला होता त्याला तोडच नाही. ही गोष्ट आहे रिअल लाईफ मटका किंगची, खतरनाक रतन खत्रीची. आपल्या नागराज मंजू यांनी एक वेब सिरीज बनवली, मटका किंग. आताच 2 दिवसांपूर्वी रिलीज झाली. ही रतन खत्री यांच्या आयुष्यावरच आहे. पण शेवटी सिनेमात ते बढवून चढवून दाखवणं, त्यामुळे मूळ ते कॅरेक्टर कसं होतं हे अनेकांना कळतच नाही. रतन खत्री मूळचा कराचीचा, सिंधी फॅमिली. फाळणीनंतर अख्खी फॅमिली मुंबईला आली. तरुण वयात आल्यावर इथेच खत्री छोटे मोठे धंदे करू लागला. त्याच दरम्यान त्याची ओळख एका कल्याण भगत नावाच्या माणसासोबत झाली. हा भगत वरळीला किराणा मालाचं दुकान चालवायचा, पण त्यासोबत तो सुमडीत कल्याण बाजार मटका जुगार चालवायचा. त्या भगतचा मॅनेजर म्हणून खत्रीने काम सुरू केलं. मुंबईत त्यावेळी एकच गोष्ट होती, जो मटका चालवायचा तो मालामाल होणारच. आता हा मटका हे नाव कसं आलं तर आधी हा जुगार मटक्यातून चिठ्ठ्या काढून खेळला जात होता, तिथून मटका नाव आलं. 2 वर्ष भगत आणि खत्री एकत्र राहिले, पण दोघांमध्ये काहीतरी वाजलं आणि खत्रीने त्याच्यासोबत काम करणं सोडून दिलं. स्वतःचा मटका सुरू केला, ज्याला नाव दिलं रतन मटका. मटका पूर्णपणे बेकायदेशीर. मिडल क्लास घरातील लोक या मटक्याच्या नादाला लागून बर्बाद झाली. पण जे मटका चालवायचे ते फुल सुसाट कमवायला लागले. मुंबईच्या उदरात अनेक 2 नंबरच्या धंद्यांनी जन्म घेतले. अंडरवर्ल्ड, गँग वॉर, सुपारी आणि यासोबतच हा मटक्याचा जुगार. आपली हीच स्टोरी पुढेही सुरू राहील. पण आधी गाजाबाजाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा. रतन खत्रीचा गेमच खत्री होता. मटका खेळणाऱ्या लोकांचा सर्वात जास्त विश्वास खत्रीवरच, कारण तो गेम मध्ये कधीच चीट करत नव्हता. जे आहे ते डोळ्यांसमोर. मटक्यातून पैसे कमवायला कोणतीही मेहनत लागत नाही, फक्त लत लागत होती. पैसा टाकला की आकडे मोड, त्यात जॅक लागला की माणूस मालामाल, हारला तर पैसे पाण्यात. रतन खत्रीच्या खिशात जसा पैसा यायला लागला तसं त्याने पोलीस सिस्टीम सुद्धा खिशात घालायला सुरुवात केली. शेवटी इल्लीगल धंदा होता. खत्रीची सर्वात बेस्ट गोष्ट होती की त्याने आपला धंदा मुंबई पुरता लिमिटेड नाही ठेवला. त्याने नेटवर्क वाढवलं, लोकांना विश्वासात आणलं, बुकी लोकांची टीम उभी केली आणि अख्ख्या देशात मटकाचा किंग बनला. दिवसाला कोटींच्या घरात कमवायचा आणि रोज मटका खेळायचा. रोज. म्हणजे मटका खेळणारी काही लोक जुने किस्से सांगतात की एकदा विरोधी पक्षाने मुंबईत बंद पुकारला होता, तेव्हा कुठे एक दिवस आकडे जाहीर झाले नव्हते. नाहीतर खत्रीच्या अड्ड्यावर रोज पहाटेपासून तुफान गर्दी असायचीच. लोक शॉकिंग झाले होते. मटका खेळणाऱ्या लोकांसाठी तो हिरो झाला होता, तर त्यांच्या फॅमिलीसाठी विलन. रतन खत्री नावाची आता सगळीकडे चर्चा सुरू झाली. चिक्कार पैसा कमवला. बॉलिवूड पासून पॉलिटिक्स, तो एकदम हाय प्रोफाईल माणूस झाला. इतकंच काय, धर्मात्मा नावाचा एक चित्रपट आला होता जो त्याच्याच आयुष्यावर होता आणि त्याने काही बॉलिवूड मूवीज सुद्धा प्रोड्यूस केले होते. पण या सर्वात त्याला पहिला फटका बसला तो आणीबाणीमध्ये. या काळात जितके गॅम्बलर, अंडरवर्ल्ड मधले गँगस्टर होते त्या सर्वांना जेलमध्ये टाकण्यात आलं. जवळपास 1.5 वर्ष तो जेलमध्येच होता. पण तो कसला ऐकतोय. 1.5 वर्षांनी बाहेर आला, आपला मेन बाजार परत बसवला, आकडेमोड सुरू केली आणि भाई पुन्हा मटक्याचा शहंशाह झाला. पण काळ बदलत गेला तशी मुंबई सुद्धा आणि त्यासोबत खत्रीचे दिवस सुद्धा बदलले. सरकार आणि पोलिसांनी 2 नंबरचा धंदा करणाऱ्या सगळ्यांना ठोकायला सुरुवात केली. मटका बंदीचा जोर वाढू लागला. मेन बाजार कोसळायला लागला. महाराष्ट्रात जरी मटका बंद करण्यात येत असला तरी तो गोवा, कर्नाटक आणि काही भागांमध्ये चालूच होता. आता जोपर्यंत खत्रीचा मेन बाजार पूर्ण मोडत नाही तोपर्यंत काही इतर मटका चालवणारे शांत बसणार नव्हते. त्यांनी खत्री विरोधात कुरघोड्या करायला सुरुवात केली. मेन बाजार विरोधात पोलिसात कंप्लेंट्स वाढल्या. खत्रीला अरेस्ट झाली. एकदा तर चौकशीत पोलिसांना एक लिस्ट सापडली. त्यामध्ये खत्री कुणाकुणाला खंडणी देतो ती नावं होती. दाऊद, गवळी, अमर नाईक, सुरेश मनसेकर अशा लोकांना तो लाखो रुपये द्यायचा. एकेकाळी हाजी मस्तान, करीमलाला, वरदा राजन यांच्या सोबतीने 2 नंबरचे धंदे करणारा खत्री म्हातारपणात 2 नंबरवाल्यांनाच खंडणी देऊ लागला. खत्री 60 मध्ये पोहोचला होता. त्यात फॅमिलीला होणारे प्रॉब्लेम, त्यामुळे या मटका किंगने मटक्यापासून दूर जाण्याचा डिसिजन घेतला. खत्री नंतर बाजारात किंग बनण्यासाठी अनेकांची चढाओढ सुरू झाली. पप्पू हरजीत सावला याने नंतर बाजार बळकावला, पण तितकीच लफडी वाढली. याच दरम्यान मटक्याच्या धंद्यात असलेल्या सुरेश भगतची हत्या झाली. आता रतन खत्रीचा मटकाशी काही संबंध नव्हता. तो मुंबई सेंट्रल मधल्या नवजन सोसायटीमध्ये राहायला लागला. 2020ला वयाच्या 88व्या वर्षी तिथेच मेला. आयुष्याची शेवटची वर्ष आजारपणात गेली. पण त्याने जे मटका साम्राज्य उभं केलं होतं ते त्याच्या आधीही कुणी उभं करू शकलं नाही आणि त्याच्यानंतरही कुणी करणार नाही. आज हाच प्रकार बेटिंग म्हणून फेमस आहे. पण काय, कालचं मटका तेच आजचं बेटिंग, एवढाच काय तो 19-20 फरक. बाकी एकच सांगतो, मटका असो वा बेटिंग, तुम्ही यातल्या कोणत्याही गोष्टीच्या आहारी लागू नका. एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट्स करा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.